मिळत आहेत. तर विजयासाठी लक्ष्य समोर ठेवले गेले 38 रनचं 38 रन्स टार्गेट असेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दोन संघांच्या दरम्यान. या स्पर्धेच्या माध्यमातून 1,00,000 रुपये आदरणीय सन्माननीय नामदेवजी धनगरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं व टी शर्ट संपूर्ण स्पॉन्सरशिप केले गेले ते आपल्याला पाहायला मिळतं आयोजकांच्या माध्यमातून. आणि अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होणार आहे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं योगदान आदरणीय सन्माननीय नामदेवजी धनगरे साहेब यांचं जेवढं ऋणी राहावं तेवढं कमीच आहे. या वाडा तालुक्याला खऱ्या अर्थानं पुढे जाण्याची चालना ते देत असतात आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अगदी थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. आलेल्या आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करूया या क्रीडा नगरीमध्ये. भगवा करंडक 2024 जाणता राजा अर्थातच आपण पाहतायत तो झेंडा फडकत असताना. थँक्यू सर. जरा थोडंसं थांबवतो तुम्हाला मी. या नुकताच जो सामना बॅटिंग पाहिली असेल प्रवीण पवार यांच्याकडून आपल्याला इथे क्रितेश घरत यांना 200 रुपयाचं बक्षीस आलेला. तसं डान्सिंग अंपायर यांना सुद्धा विजय तरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं. धन्यवाद सर. पाठीमागे सुंदर एक बॅनर्स कटआउट्स आणि त्यावर आपण पाहताय जाणता राजा एक सुंदर फ्लॅग लहरताना पाहायला मिळतोय. हा झेंडा मात्र आपण पाहतायत वाऱ्याच्या झोताने फडकत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा झेंडा फडकताना आणि लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे 38 रन्स टू विन आहेत. अतिशय गेली मॅच सुद्धा आपण पाहिली. जबरदस्त ओपन टीम मधून आपण पाहू शकलात. त्यामध्ये वीरू बाबरेने काय अप्रतिम गोलंदाजी केली. भरपूर वर्ष जर आपण पाहिलं तर शुभेच्छांचा वर्षाव झाला वीरू बाबरेवर आणि लवकरच तो वेट करतोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी विजय तरे पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते अध्यक्ष आहेत रोहन वेडगा या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 1 जानेवारी फॉर्म सबमिट करण्याची डेट असेल ते सर्व आदिवासी बांधवांना यावेळेला कळविण्यात येतं पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. पहिलं षटक खालिंगचा ब्रँड खालिंगचा हँडसम क्रिकेटर अर्थातच विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मोनिलच्या बॅटमधून एक धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. मोनिल अँड राकेश संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. 1 रन्स ऑन दी बोर्ड ऑफ द मार्क. मोनिलच्या बॅटमधून 1 रन्स राकेश. मोनिल अँड राकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला गराडा घालताना पाहायला मिळत आहेत कारण क्रिकेट दर्दी आहेत म्हणून आबिडघरच्या या ऐतिहासिक मैदानात आमच्या लाडक्या प्रेक्षकांची गर्दी आहे. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला येताना पाहायला मिळतात कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. हे जेव्हा दोन व्यक्तिमत्व येतात तेव्हा ती स्पर्धा एक क्लास उंची गाठते. पहिलाच बॉल आपण पाहिला 1 रन्स मिळाली. दुसरा बॉल मोनिल या वेळेला आपण पाहू शकतायत. चेंडू आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप होता काय. यस डेफिनेटली पंच राज ठाकरे या ठिकाणी वळत असताना पाहायला मिळत आहेत. महेंद्र माघे आपण पाहू शकतायत विकेट किपरच्या भूमिकेत. त्याच्या पाठीमागे श्याम चौधरी क्रितेश घरतने एक षटका ठोकला आणि मला बिरवाडीवरून खास करून इथे का बोलवलं गेलं या संघामध्ये का माझी वर्णी लावली. जयेश पाटील टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना षटका ठोकला. इथून सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुपर टायमिंग. मोनिलच्या बॅटमधून येईल क्लास दर्जेदार भगवा करंडक चौकार. चांगला चेंडू होता. पुढे टाकला होता परंतु जी बॅट फिरवण्याची शैली आहे मोनिलची अप्रतिम. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिले. 1 बाउन्सने सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला.
हा चेंडू आपण पाहिला, विवेक शेलार थोडंसं जरूर धावा देत असताना पाहायला मिळतोय. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. वाईट 2 आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचते. 38 रनचं टार्गेट समोर असताना 31 रन की जरूरत. ऑफ साईडला सॉफ्ट डिसमिसल, कोणतीही चुकी करणार नाहीये. सुरेख झील टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डग आउट, गॉन. जैनेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नाही बल्लेबाज मोनिल बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुजरात मधून एक खेळाडू, वलसाड गुजरात आपण पाहू शकतायत. एक मातब्बर खेळाडू, जे लेदर क्रिकेटचा क्लास त्यांचा सातत्याने पाहायला मिळतो. सॉफ्ट डिसमिसल, डबल माइंड मध्ये गेले होते आणि इथून आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. एका साईडला पालघर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू, 7 रन्स. सात रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. 15 गेंदे शेष और 31 रन की जरूरत. 15 balls remaining and 31 runs required to win. What a match. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण 4 वाजलेत घड्याळात. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी बॉल बॅटच्या खालून निघून जातोय महेंद्र मागेच्या हातामध्ये. अतिशय चांगला चेंडू आपण पाहू शकाल. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एक ग्रेट फिनिशर म्हणून महेंद्र मागे या खेळाडूला पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने. विवेक शेलारची हीच ताकद बनली गेले, ज्यांनी इंटरनॅशनल खेळाडूंना प्रॅक्टिस मध्ये, नेट प्रॅक्टिस मध्ये गोलंदाजी सुद्धा केली गेली होती. तोच खेळाडू आपण पाहत आहेत. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ज्या पद्धतीने जयेश पाटीलला लेदर क्रिकेटचा अनुभव हा सातत्याने पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून ऑन साईडला पवन केने पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल का डिरेक्टेड करण्याचा इरादा जरूर होता, परंतु श्याम चौधरी त्या ठिकाणी बॅकअपसाठी आले. अन्यथा इथून धावांचा वेग वाढला असता. अतिशय चांगला कमबॅक केला. 2 वाईड आल्यानंतर, 1 चौकार आल्यानंतर माझ्यामध्ये ती गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 गेंदे शेष और 30 रन की जरूरत. 12 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. चला घाई करा, वेळ दौडू नका. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. स्विंगचा सुलतान, ज्या पद्धतीने आपण पाहतो, अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा नेहमीच त्याचा धाडसी निर्णय असतो. तोच गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. सुलतान आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. एका साईडला आपण पाहतायत जैनेश ला आपण पाहतायत. या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे. 12 बॉल आणि 30 रनची आवश्यकता. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 15चा आहे प्रति षटकामागे. कोणता संघ या सामन्यामध्ये हबी होईल याकडे लक्ष असणार आहे. रुद्रवीर निहाल 11 वर्सेस आपण पाहतायत बोबा 11. या 2 संघांच्या दरम्यान श्याम हजारे यांनी आणलेला हा संघ आपण पाहतायत. अर्थातच खेळाडू इन्व्हाइट केले गेले. टॉस बॉल होता. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. यस पंच.
अंपायर्स कॉल रिव्ह्यू घेतला गेलाय की कमरेच्या वरती होता का हे चेक केलं जाईल. आज सुलतानचा बॉल या आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी या ठिकाणी कॅप्टन पोहोचायचे टॉस बॉक्स मध्ये. नो बॉल. 94 कामन अँड वाडा 11 कॅप्टन. नो बॉल आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला फ्रेडचा सिग्नल सुद्धा मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात. सुलतानचा पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अंपायर्स कॉल आहे फक्त. थैंक यू. 16 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता. 22 रन की जरूरत आहे. सुलतान थोडासा महागडा ठरतोय. एकाच बॉलवर आपण पाहतायत 8 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर सुलतान. एका साईडला जबरदस्त राकेची बॅट तळपले. उलटाच बॉल होता. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहे जयेश पाटील. एक आक्रमकतेचा सितारा फिल्डिंग मध्ये सातत्याने पाहायला मिळतो. परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. संघाची धावसंख्या 18 रन्स. जीत के लिए अभी भी 20 रन की जरूरत. 2 बॉलचा खेळ झालाय. सुलतान खान आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुलतान एक टेनिस बॉल क्रिकेटचं मोठं नाव. ऑन साईडला शॉर्ट पुल केला जातोय. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून जाईल. दोन्ही फिल्डरला बीट करत चेंडू निघून जातोय. 4 धावन करता 4 धावा येतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. बोबा 11 या टीमची 22 रन. जीत के लिए अभी भी 16 रन की जरूरत. 22 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बोबा 11 टीम के 16 रन की जरूरत है. जबरदस्त राकेश का बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. सुलतान आपल्या गोलंदाजी मार्कवर विकेटच्या शोधामध्ये आहे. डॉट बॉल येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. शॉर्ट प्लेन चेंडू होता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. तर इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 8 गेंदे शेष और 14 रन की जरूरत. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला ठेवलं होतं. तिथून वेगाने चेंडू निघून जातोय. यावेळेला आपण पाहताय 7 गेंदे शेष और 14 रन की जरूरत. 7 बॉल 14 रन्स. 7 गेंदे शेष और 14 रन की जरूरत. बोबा 11 टीम को जीत के लिए. बॅटचे एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. क्रितेश गरत पुढे सरसावतोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. एक धाव येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. 6 बॉल 13 रन. 6 गेंदे शेष और 13 रन की जरूरत. 6 balls remaining and 13 runs required to win. 6 गेंदे 13 रन की जरूरत. पाटील ट्रेडर्स, स्मिता
प्रोपरायटर स्मिता सीताराम पाटील हे प्रोपरायटर आहेत. तर सीताराम पाटील यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत क्षितिज भुसारी, बेस्ट वे स्विमिंग पूल महाराष्ट्र अँड इंडिगो ड्रिफ्ट नेचर रेटेड चे मालक मिस्टर क्षितिज भुसारी सर यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर किरण पाटील अँड फ्रॉम सावर. सिल्वर स्टार टीम मधून या खेळाडूची सातत्याने चांगली वर्णी लागली जाते. असा किरण पाटील सारखा एक मातबर गोलंदाज, 6 गेंदे शेष और 13 रन की जरूरत. राकेश काय बॅटिंग करतोय, शानदार बल्लेबाजी. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना यस, व्हाईट बॉलच्या इशाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26. 6 गेंदे शेष और 12 रन की जरूरत. चेसिंग कंपलसरी है, ये ध्यान में रखिए दोनों ही बल्लेबाज के लिए मैं सूचित करना चाहता हूं. 6 गेंदे और 12 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतायत. राकेश सुपर बॅटिंग केली आतापर्यंत. इथून शॉट ऑफ लाईन चेंडू किरण पाटीलवर हल्ला केला जातोय. सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. हे लगा शानदार सिक्सर. और 6 रन की जरूरत. 5 गेंदे और 6 रन. कृपया करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन की गाड्या जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा. जिथे पार्किंगची व्यवस्था आहे त्याच ठिकाणी गाड्या तुमच्या पार्क करा. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि आमच्या आयोजकांना कोणताही त्रास आपण देणार नाहीत याची थोडीशी काळजी घ्या. आज शेवटचा दिवस आहे. अतिशय तुम्ही सर्वांनी चांगली साथ दिले म्हणून या स्पर्धेचा आज जो ब्रँड झालाय भगवा करंडक 2024. रस्त्यावरच्या ज्या गाड्या आहेत त्या कृपया करून आपण बाजूला करा प्लीज. जिथे पार्किंगची जागा आहे तिथे गाड्या पार्क करा प्लीज. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू. प्रतीक पाटील या वेळेला जाणतायत किरण पाटीलची गोलंदाजी. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 4 गेंदे शेष और 6 रन की जरूरत. चेसिंग कंपलसरी है, ये ध्यान में रखिए. राकेश और जैनेश के लिए सूचित करना चाहता हूं 4 गेंदे 6 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रतीक पाटील पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून आपण पाहतायत हा ना करता करता इथे राकेश आपण पाहतायत ज्या पद्धतीने प्रतीक पाटीलने चांगलं ह्या वेळेला जरूर अंडरस्टँडिंग केली गेली होती. परंतु इथून आपण पाहताय जैनेशला परतावं लागतं बॅक टू द डगआउटच्या दिशेने. गॉन. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 5 रनची आवश्यकता. 3 गेंदे और 5 रन की जरूरत. धर्मवीराच्या नावाप्रमाणे चेतन पाटील या वेळेला उपस्थित होतात. वेलकम चेतन पाटील, आपलं सहर्ष स्वागत. PDTPL मध्ये जो झेल टिपला तो व्हायरल झाला. चेतन पाटील 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया करिअर मध्ये केले. तोच खेळाडू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतोय. 3 गेंदे शेष और 5 रन की जरूरत. राकेश अँड याग्निक. तो कौतुक करेन किरण पाटीलचं. कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता.
ऑन साईटला यावेळेला आपण पाहताय जबरदस्त आणि खेळ खल्लास. बोबा 11 शानदार विन इन दिस मॅच. अमेझिंग परफॉर्मन्स. पैसा वसूल बॅटिंग. टाळ्या वाजवा एकदार. मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या. टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. अतुलजी गोतारने प्लीज वेलकम. अँड